मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग ह्या अतिशय दोन महत्त्वाच्या ट्रेडिंग आहेत. या ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर प्राइस ॲक्शनला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राइस ॲक्शनमध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. मग या वीकमध्ये अशाच काही प्राइस ॲक्शनच्या गोष्टी तुम्ही आज जे चार्ट बघणार आहेत, जे चार्ट तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काहीतरी चांगल्या पद्धतीचं लर्निंग देतील, असे दोन चार्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या लर्निंग ह्या तुमच्याकडे नोट डाऊन करत राहाल. आणि काही जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंट करूनही विचारू शकतात. मित्रो, मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या या यूट्यूब चॅनलवरती. आपण स्विंग ट्रेडिंगच्या या सिरीजमध्ये प्रत्येक वीकला 1 ते 2 शेअर्स बघत असतो. या 2 शेअर्समध्ये तुम्हाला काहीतरी अभ्यास देणे, तुम्हाला काहीतरी समजणे हे माझा हेतू असतो. त्यानंतर ते शेअर्स जर तुम्ही तुमच्या या वीकच्या ट्रेडिंगमध्ये यूज करू इच्छित असाल, याच्या अगोदर तुमचा स्वतःचा अभ्यास करणे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा जर सल्ला घ्यायचा आहे तर तो पण घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण की मी इथे जे पण सांगतो ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. मित्रो, आपल्याला या वीकमध्ये जे 2 शेअर्स बघायचे ते आहेत, एक आहे L&T फायनान्स आणि दुसरा आहे VBL वरुण ब्रेवरेज. L&T फायनान्स हा फायनान्स सेक्टरमधील लीडिंग कंपनी असणारी कंपनी आहे. फायनान्समध्ये त्यांचं वेगवेगळ्या सेक्टर्स जसं की 2 व्हीलर सेक्शन, त्याच्यानंतर 4 व्हीलर सेक्शन, अशा वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये त्यांचे लोन्स जातात. या कंपनीचा चार्ट आपण बघणार आहोत, जो आपल्याला वीकली चार्ट बघायचा आहे. आणि जो शेअर्सच्या मेथडमध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला काय मेथड शिकायला भेटते. याच्यानंतर आपण जो नेक्स्ट शेअर बघणार आहोत वरुण ब्रेवरेज हा शेअर्स आपण आत्ता जो मंथ होऊन गेला आहे, मे मंथ, जून मंथ, त्यानंतर एप्रिल मंथमध्ये आपल्याला कोल्ड्रिंकची खूप गरज पडते. तर मग कोल्ड्रिंकच्या जशी गरज पडते ती गरज भागवण्यासाठी VBL ही वरुण ब्रेवरेज कंपनी अतिशय महत्त्वाची आहे. कारण की यांचं काम आहे कोल्ड्रिंकचं प्रोडक्शन करणं. VBL यांचं एक महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे कोल्ड्रिंकमध्ये पेप्सी हे प्रॉडक्ट ह्या VBL ब्रेवरेजच्या प्रॉडक्टमध्ये येतं. तर मित्र हो, आपल्याला या 2 चार्ट्सला बघायचं आहे त्याच्यामध्ये काय लर्निंग आहे. तर अगोदर समजूयात की आपल्याला या चार्ट्समध्ये काय लर्निंग फाइंड आउट करायची आहे. तर बघूयात, आपण बोर्डवरती जाऊयात आणि त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊयात. या 2 शेअर्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला भेटेल की या दोन्ही शेअर्समध्ये जो ट्रेंड आहे तो खूप चांगला पॉझिटिव्ह अप ट्रेंड आहे. हा असा अपट्रेंड असल्यानंतर काय झालं की प्राईजमध्ये अपट्रेंड आपल्याला समोर दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला प्राईज कुठेतरी स्विंग पॉईंटमध्ये इथे कुठेतरी अडकलेली दिसतंय. मग आपल्याला काय दिसतंय, एकतर अपट्रेंड आहे नवीन, एकतर स्ट्रेट अपट्रेंड आहे, खूप चांगला स्ट्रेट अपट्रेंड आहे. हा एक पॉईंट इथे फाइंड आउट करायचा आहे. जर आपण डिमांड अँड सप्लायच्या गोष्टीमध्ये बघत असू, जर क्लिअर अपट्रेंड असेल आणि तिथनं प्राइस खूप चांगली डाऊन येऊ शकते. मग चांगली डाऊन येऊ शकते कारण की स्ट्रेट अपट्रेंड असल्यानंतर जर तुम्ही इथे कुठेतरी बाय केला असता तर तो तुमचा चुकीचा असता. तुम्ही इथे कुठेतरी बाय केला असता चुकीचा असता, इथे बाय करणं चुकीचं असतं. तर मग बाय कुठे करायला पाहिजे, तर सिंपल आहे, अपट्रेंड नंतर जर स्ट्रॉंग अपट्रेंड असेल, सरळ जर प्राइस जात असेल तर त्यावेळेस तुम्हाला प्राइसने कुठेतरी होल्ड केलं पाहिजे. होल्ड म्हणजे काय, प्राइस एका विशिष्ट रेंजमध्ये, जसं की इथे एका विशिष्ट रेंजमध्ये आपल्याला दिसतंय की प्राइस होल्ड झालेली आहे. त्याने ना अगोदरचा हाय ब्रेक केलेला आहे ना अगोदरचा लो ब्रेक केलेला आहे. या दोन्ही गोष्टी प्राइसमध्ये झालेल्या नाही आहेत. जर अशा प्राइसमध्ये जर तुम्हाला ब्रेकआउट्स दिसत असतील तर असे शेअर्स तुमच्या बाईंगसाठी चांगले असू शकतात.
तर मित्र बघूयात आपला जो पहिला शेअर्स आहे L&T फायनान्स शेअर्स. आता आपण L&T फायनान्सच्या चार्टवरती आलेलो आहोत. आता L&T फायनान्सच्या चार्टमध्ये मी इथे डेलीचा चार्ट लावला. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण वीकलीचा पण चार्ट लावू शकतो. याच्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय स्ट्रॉंग अप ट्रेंड आहे. हा लो होता, त्याच्यानंतर हा लो झाला, हा हाय होता, त्याच्यानंतर पुन्हा सेम त्याच पद्धतीनं स्ट्रॉंग अप ट्रेंड बनत गेला. या अप ट्रेंड नंतर आपल्याला इथे डाऊन ट्रेंड दिसतोय, सिंपल डाऊन ट्रेंड दिसतोय. हा जो डाऊन ट्रेंड आहे प्राइसने काय केलं या पोर्शन मध्ये, प्राइसनं एका विशिष्ट रेंजमध्ये ब्लॉक झालेली आहे. प्राइसनं या विशिष्ट रेंजला ब्रेक नाही केलं. आता बघा ज्यावेळेस जर तुम्ही स्ट्रेट घेताय तर आता प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. जर इथे कुठेतरी तुम्ही बाईंग केलं असतं तर कधीही प्रॉफिट बुकिंग होऊन प्राइस खाली येण्याची दाट शक्यता होती. पण आता काय झालं की प्राइसमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊन त्यानंतर बऱ्यापैकी नवीन बायर्स पण बसलेले असू शकतात. मग जर नवीन बायर्स इथे बसलेले असतील तर मग आपल्याला इथे जर इथे ब्रेकआउट दिसतंय, मी इथे ऑलरेडी एक ब्ल्यू लाईन टाकलेली आहे. ब्रेकआउटच्या जवळपास इथे 168.45 च्या इथे याची क्लोजिंग आहे. जर नेक्स्ट डेला म्हणजेच उद्याच्या दिवशी नेक्स्ट कॅन्डल याच्यावरती ओपन होते आणि क्लोजिंग देते तर हा स्टॉक येणाऱ्या पुढच्या काही दिवसासाठी तुमच्या बाईंगसाठी ट्रेडिंगसाठी खूप फास्टली चांगले रिटर्न्स देऊ शकतो असं मला वाटतंय. पण मित्रहो, तुम्हाला तुमचा स्वतःचा अभ्यास करायचा आहे. या मेथडमध्ये मी स्पेशली अप ट्रेंड आणि त्यानंतर झालेलं कूल डाऊन ज्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर प्राइस जशी साईडवेजला थांबते म्हणजे नवीन एंट्री एक तर होऊ शकते. जर वरच्या साईडला ब्रेकआउट झालं तर हमखास आपण हे समजू शकतो की याच्यामध्ये न्यू बायर्सची एंट्री झालेली असू शकते. म्हणून आपल्याला अशा टाईपमध्ये जर पॅटर्न दिसला तर तुम्हाला एंट्री करायला काही हरकत नाही. मग या अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवावा, तर अशा पॅटर्नमध्ये स्टॉप लॉस तुम्हाला कुठेतरी या जिथे ब्रेकआउट झालंय त्याच्या प्रिव्हियसला तुम्हाला कुठला तरी स्विंग पॉईंट बघावा लागेल. त्या स्विंग पॉईंटच्या तिथे त्याच्या थोडंसं खाली तुम्हाला स्टॉप लॉस आपल्याला ठेवावा लागेल. या स्विंग पॉईंटच्या खाली मी स्टॉप लॉस ठेवेन आणि त्यानंतर आपले जे टार्गेट्स असेल, जो स्ट्रेट प्राइस वाढलेली आहे तेवढं तुम्ही टार्गेट घेऊन या ट्रेडमध्ये जेवढं स्ट्रेट प्राइस वाढली आहे तेवढंच टार्गेट वरती घेऊन तुम्ही या ट्रेडमध्ये कॅरी करू शकता. हा शेअर्स तुमच्या नेक्स्ट काही दिवसासाठी इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंगसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर याच्यावरती लक्ष असू द्या, तुमच्या वॉच लिस्टमध्ये टाका आणि तुमचा स्वतःचाही अभ्यास करा. नेक्स्ट शेअर्स आहे मित्रहो वरुण बेवरेज. जो मी तुम्हाला वरुण बेवरेजचा शेअर सांगितला होता त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये VBL म्हणतात. मी स्क्रीनवरती VBL चा शेअर्सचा चार्ट घेतलेला आहे. VBL शेअर्सच्या चार्टमध्ये पण आपल्याला सेम गोष्ट दिसते की आपल्याला नॉन स्टॉप अप ट्रेंड दिसतोय. नवीन नवीन लोज हायवरती जात आहेत हे दिसतंय, हायज हायर बनत आहेत हे दिसतंय. म्हणजे क्लिअर अप ट्रेंड आपल्याला इकडे शो होतो आहे. मग क्लिअर अप ट्रेंड नंतर कूल डाऊन एरिया येतो जिथे ट्रेंड नाही आहे, ज्याला लोक साईडवेज पण म्हणतात. मग या पोर्शनमध्ये हा जो पोर्शन आहे या पोर्शनमध्ये नवीन बायर्स एंट्री करू शकतात. नवीन बायर्स एंट्री केलेली असेल, जर तुम्ही इथे कुठे मागे एंट्री केली असती तर प्राइस पुन्हा डाऊनमध्ये येऊ शकत होती, ज्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंगचा क्रायटेरिया असू शकत होता किंवा रिव्हर्सलचा क्रायटेरिया असू शकत होता. पण ज्यावेळेस प्राइस एका विशिष्ट हाय आणि लोजमध्ये नंबर ऑफ कॅन्डल्स बनवत असेल याचाच अर्थ प्राइस कुठल्याही पर्टिक्युलर ट्रेंडला गेलेली नाही आहे. जर आपल्याला प्राइस कुठल्या पर्टिक्युलर ट्रेंडला आत्तापर्यंत गेलेली नाही आहे, मग त्यावेळेस जर प्राइसने आपला जो रेजिस्टन्स आहे जिथे जो मी ट्रेंड लाईनने इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे त्याच्यावरती ब्रेकआउट दिलेलं असेल आणि एक नेक्स्ट कॅन्डल प्रॉपरली त्याच्यावरती क्लोज झाली तर तो पण शेअर्स VBL पण शेअर्स नेक्स्ट काही सेशन्समध्ये
चांगला इंट्राडे ट्रेडिंगसाठी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी असू शकतो. मित्र हो, हा आहे माझा यावेळेसचा अभ्यास. आपल्याला काय करायचं आहे, जर क्लिअर अपट्रेंड आहे तर आपल्याला वेट करायचा आहे चार्ट ॲनालिसिसच्या वेळेस की त्याच्यामध्ये कुठेतरी कूल डाऊन येईल. कूल डाऊन इन द सेन्स साईडवेजमध्ये चार्ट क्रिएट होईल आणि त्यानंतर प्रॉपर ब्रेकआउट झालं की त्यानंतर त्या शेअर्समध्ये तुम्ही एंट्री करण्याची राईट टाईम असू शकते. मग त्यानंतर तुम्ही राईट टाईमला एंट्री करा आणि राईट टाईमला एंट्री जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच त्याचा राईट स्टॉप लॉस असणं पण गरजेचं आहे. जर या शेअर्समध्ये म्हणाल तर याचा स्टॉप लॉस प्रॉपरली तुम्हाला या इथे प्रिवियस स्विंग पॉईंट आपला इथे दिसतोय, लो स्विंग लो इथे दिसतोय, म्हणजे या लोच्या खाली तुम्हाला कुठेतरी स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे. तर या शेअर्सला पण तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या वॉच लिस्टमध्ये ॲड कराल आणि याच्यामध्ये जर पॉसिबल झालं तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही ट्रेडही करू शकता. मित्र, मी इथे कुठल्याही प्रकारचं डायरेक्टली बाय आणि सेल सिग्नल देत नाही आहे आणि इथे मी नेहमी नवीनात नवीन कॉन्सेप्ट टेक्निकल ॲनालिसिस आणि चार्ट ॲनालिसिस संदर्भात देत असतो. आता मी दिलेल्या कॉन्सेप्ट आणि तुम्हाला जर अजून काही कॉन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला शिकायच्या असतील किंवा तुम्हाला काही समजून घ्यायच्या असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 8698695533. तुम्हाला जर टेक्निकल ॲनालिसिस किंवा स्टॉक मार्केट संदर्भात काही इश्यू असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा प्रॉपरली ॲन्सर देऊन सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. मार्केट समज या यूट्यूब चॅनलवरती लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका.